TDS टॅलीमध्ये TDS ॲक्टिवेट करण्यासाठी प्रथम गेटवे ऑफ टॅलीमध्ये F11 ही फंक्शन की प्रेस करावी अथवा बटन बारवरून F11 फीचर्स या ऑप्शनवर क्लिक करावे। कंपनी फीचर्सच्या विंडोमध्ये स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन या ऑप्शनला सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। लिस्ट ऑफ कंपनीजमधून आपली कंपनी सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। आता आपल्यासमोर स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशनची विंडो दिसत आहे। त्यात एनेबल टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स TDS या ऑप्शनला येस असे सेट करावे आणि सेट ऑर अल्टर TDS डिटेल्स येथे सुद्धा येस असे सिलेक्ट करावे। आता आपणास कंपनी TDS डिडक्टर डिटेल्सची विंडो दिसत आहे। त्यात टॅक्स असेसमेंट नंबर ALRT टाइप करावे आणि 10 डिजिट नंबर टाइप करावा जसे की आपण टाइप केलेला दिसतच आहे। एंटर प्रेस करावे। इन्कम टॅक्स सर्कल और वॉर्ड TDS येथे वॉर्ड नंबर टाइप करावे 22। एंटर प्रेस करावे। डिडक्टर टाइप येथे लिस्ट ऑफ कंपनी टाइप मधून अदर्स सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। नेम ऑफ पर्सन रिस्पॉन्सिबल येथे जो पर्सन TDS डिडक्ट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्याचे नाव टाइप करावे जसे की निकिता लुल्ला। डेजिग्नेशन येथे अकाउंट्स मॅनेजर टाइप केलेले आपणास दिसतच आहे। एंटर प्रेस करावे। बाकी सर्व फील्ड तसंच ठेवाव्या। ॲक्सेप्ट येस ऑर नो या विंडोमध्ये येस या ऑप्शनवर क्लिक करावे। मागील विंडोत जाण्याकरता एस्केप या बटनाचा वापर करावा। आता आपण TDS चे ट्रान्झॅक्शन पाहणार आहोत। ट्रान्झॅक्शन रिसीव इनवॉइस पिंपरीकर अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट टुवर्ड इंटरनल ऑडिट ऑफ अकाउंट ₹30,000। त्यासाठी आपणास लेजर क्रिएट करावे लागतील। आता आपल्याला गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन दिसतच आहे। त्यामध्ये अकाउंट्स इन्फो या ऑप्शनवर क्लिक करावे। अकाउंट्स इन्फो या ऑप्शनमध्ये लेजर्स या ऑप्शनवर क्लिक करावे। लेजर्समध्ये सिंगल लेजरमध्ये क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करावे। आता आपल्याला लेजर क्रिएशनची विंडो दिसत आहे। त्यामध्ये नेममध्ये पिंपरीकर अँड कंपनी अकाउंट टाइप करावे। एंटर प्रेस करावे। अंडर येथे सन्ड्री क्रेडिटर सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल येथे येस असे सेट करावे। इज TDS ॲप्लिकेबल येथे येस असे सेट करावे। TDS च्या डिटेलमध्ये डिडक्टिव्ह टाइप येथे इंडिव्हिज्युअल और HUF रेसिडेंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। इज लोअर और नो डिडक्शन ॲप्लिकेबल येथे नो असे सेट करावे। बाकी सर्व फील्ड तसेच ठेवाव्या। एंटर प्रेस करावे। ॲड्रेस येथे जयपूर टाकलेले आपणास दिसतच आहे आणि पॅन और IT नंबर येथे आपण नंबर टाकलेला आपणास दिसतच आहे। ओपनिंग बॅलन्सही स्किप करावे। ॲक्सेप्ट येस और नो या विंडोमध्ये येस या ऑप्शनवर क्लिक करावे। आता आपण प्रोफेशनल फीज हे लेजर क्रिएट करणार आहोत। नेम येथे प्रोफेशनल फीज टाइप करून एंटर प्रेस केलेले आहे। अंडर येथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। बाकी सर्व फील्ड तसंच ठेवलेले आहेत। ओपनिंग बॅलन्सला स्किप करत आहोत। ॲक्सेप्ट येस और नो या विंडोमध्ये येस या ऑप्शनवर क्लिक करावे। आता आपण TDS ऑन प्रोफेशनल फीजचे लेजर क्रिएट करूया। त्यासाठी नेम येथे TDS ऑन प्रोफेशनल फीज टाइप करून एंटर प्रेस करावे। अंडर येथे ड्युटीज अँड टॅक्सेस सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। टाइप ऑफ ड्युटी और टॅक्स येथे TDS असे सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। नेचर ऑफ पेमेंट येथे लिस्ट ऑफ TDS नेचर ऑफ पेमेंट मधून फीज फॉर प्रोफेशनल और टेक्निकल सर्व्हिसेस सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे। बाकी सर्व फील्ड तसेच ठेवाव्या।
ओपनिंग बॅलन्स स्किप करावे. ॲक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. अशा प्रकारे आपण पिंपळीकर अँड कंपनी प्रोफेशनल फीज आणि TDS ऑन प्रोफेशनल फीज हे 3 लेजर क्रिएट केलेले आहे. आता आपण TDS व्हाउचरची एंट्री करूया. त्यासाठी प्रथम गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन आपणास दिसतच आहे. त्यामध्ये अकाउंटिंग व्हाउचर या ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपल्याला व्हाउचर क्रिएशनची विंडो दिसत आहे. त्या विंडोमध्ये F7 ही फंक्शन की प्रेस करावी अथवा बटन बारवरून F7 जर्नल या ऑप्शनवर क्लिक करावे. व्हाउचर टाईपमध्ये नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. डेट चेंज करण्यासाठी F2 ही फंक्शन की प्रेस करावी. डेट टाईप करावी 17 ऑगस्ट 2015. डेबिट या फील्डमध्ये लिस्ट ऑफ लेजर अकाउंटमधून प्रोफेशनल फीज अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. अमाउंट येथे 30,000 टाईप करावे. एंटर प्रेस करावे. क्रेडिट फील्डमध्ये लिस्ट ऑफ लेजर अकाउंटमधून पिंपळीकर अँड कंपनी अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. क्रेडिट अमाउंट आपोआपच आलेली आपणास दिसतच आहे. त्यानंतर आपल्याला TDS डिटेल्सची स्क्रीन दिसतच आहे. त्यामध्ये टाइप्स ऑफ रेफरन्समध्ये न्यू रेफरन्स सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. व्हाउचर नेम आपोआपच आलेले आपणास दिसतच आहे. TDS ड्युटी लेजर येथे TDS ऑन प्रोफेशनल फीज सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. अमाउंट 30,000 आपोआपच आलेली आपणास दिसतच आहे. एंटर प्रेस करावे. नरेशन येथे स्किप करावे. ॲक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपण दुसरी एंट्री TDS व्हाउचरची एंट्री करत आहोत. ती सुद्धा जर्नल एंट्रीज करायची आहे. आपल्याला आता त्यासाठी राईट साईडला असलेल्या बटन बारवर Alt+S TDS डिडक्शन या ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपल्याला TDS डिडक्शनची विंडो दिसतच आहे. डेबिट येथे लिस्ट ऑफ TDS पार्टी लेजरमधून पिंपळीकर अँड कंपनी अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. आता आपल्या समोर TDS डिटेल्सची स्क्रीन दिसत आहे. त्यामध्ये लिस्ट ऑफ TDS लेजरमधून TDS ऑन प्रोफेशनल फीज सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. सर्व डिटेल्स आपोआपच आलेल्या आपणास दिसतच आहे व TDS अमाउंट सुद्धा आपोआपच आलेली आपणास दिसतच आहे. TDS ॲप्लिकेबल बिल सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. डेबिट फील्डमध्ये अमाउंट आलेली आपणास दिसतच आहे. एंटर प्रेस करावे. क्रेडिट या फील्डमध्ये TDS ऑन प्रोफेशनल फीज सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. पुन्हा सर्व डिटेल्स आपोआपच आलेल्या आपणास दिसतच आहे. नरेशन येथे नरेशन टाईप करावे. TDS डिडक्टेड ऑन फीज. एंटर प्रेस करावे. ॲक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपणास सप्लायरला पेमेंट करायचे आहे म्हणून आपण पेमेंटची एंट्री करत आहोत. त्यासाठी F5 ही फंक्शन की प्रेस करावी अथवा बटन बारवरून F5 पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करावे. डेट चेंज करण्यासाठी F2 ही फंक्शन की प्रेस करावी. डेट टाईप करावी 19 ऑगस्ट 2015. डेबिट या फील्डमध्ये लिस्ट ऑफ लेजर अकाउंटमधून पिंपळीकर अँड कंपनी अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. जी अमाउंट आपणास करंट बॅलन्समध्ये दिसत होती तीच अमाउंट टाईप करावी. एंटर प्रेस करावे. मेथड ऑफ ॲडजस्टमेंट येथे अगेन्स्ट रेफरन्स सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. पेंडिंग बिल सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. अमाउंट आपोआपच आलेली आपणास दिसतच आहे. क्रेडिट या फील्डमध्ये लिस्ट ऑफ लेजर अकाउंटमधून ICICI बँक अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. अमाउंट आपोआपच आलेली आपणास दिसतच आहे. एंटर प्रेस करावे. नॅरेशन येथे चेक नंबर टाईप करावा. एंटर प्रेस करावे. ॲक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस
या ऑप्शनवर क्लिक करावे. एस्केप या बटनाचा वापर करावा. TDSचा रिपोर्ट पाहण्यासाठी गेटवे ऑफ टॅलीमध्ये डिस्प्ले या ऑप्शनवर क्लिक करावे. डिस्प्ले मेनूमध्ये स्टॅच्युटरी रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करावे. स्टॅच्युटरी रिपोर्टमध्ये TDS रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करावे. TDS रिपोर्ट या विंडोमध्ये आपल्याला ज्या फॉर्मचे टाईप दिसत आहे ते ऑप्शन प्रिंट करण्यासाठी दिलेले आहेत. आपण आता क्विक ह्या बटनावर क्लिक करत आहोत. आपणास प्रिंट काढायची नाही आहे म्हणून आपण त्या बटनावर क्लिक केले होते. आता आपल्याला डिस्प्ले मेनूमध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स मध्ये TDS आउटस्टँडिंग या बटनावर क्लिक करायचे आहे. TDS आउटस्टँडिंग मध्ये TDS कॉम्प्युटेशन्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता आपल्यास TDS कॉम्प्युटेशन येथे सर्व माहिती दिसतच आहे. त्याप्रमाणे लेस TDS डिडक्टेड टिल डेट येथे जो टॅक्स कमी आहे ती अमाउंट सुद्धा आपल्यास दिसत आहे. ही अमाउंट आपल्यास गव्हर्नमेंटला पे करावी लागते. आता आपण पुढील एंट्री गव्हर्नमेंटला पे करण्यासाठी करूया. एस्केप या बटनाचा आपण यूज केलेला आहे. आता आपल्याला गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन दिसत आहे. त्यामध्ये अकाउंटिंग व्हाउचर या विंडोवर क्लिक करावे. आता आपल्याला व्हाउचर क्रिएशनची विंडो दिसतच आहे. आपल्याला आता पेमेंटमध्ये एंट्री करायची आहे. त्यासाठी पेमेंट हा ऑप्शन आलेला आपणास दिसतच आहे. डेबिट या फील्डमध्ये लिस्ट ऑफ लेजर अकाउंटमधून TDS ऑन प्रोफेशनल फीज सिलेक्ट करून एंटर प्रेस करायचे आहे. डेबिट या फील्डमध्ये अमाउंट टाईप करायची आहे जसे की 1683. लिस्ट ऑफ TDS पेएबल येथे सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. क्रेडिट या फील्डमध्ये लिस्ट ऑफ लेजर अकाउंटमधून ICICI बँक अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. अमाउंट आपोआपच आलेली आपणास दिसतच आहे. एंटर प्रेस करावे. नरेशन येथे आपण चेक नंबर टाईप केलेला आहे तो TDS पेड टू गव्हर्नमेंट बाय चलन नंबर. एंट्री सेव्ह करण्यासाठी आपण Ctrl+A ही शॉर्टकट की सुद्धा वापरू शकतो. अशा प्रकारे आपण सर्व एंट्रीज केलेल्या आहेत.